केची माझे मनोगत दत्तचित्त परिसाजी। ओवी बद्ध टीका केली विद्वज्जनासी मान्य झाली। गणुदासांची मनीषा फिटली आशंका राहिली पै एक। मांडिली ती पंडितांसमोर उहापोह केला थोर। परी होईना समाधान पर शंका निर्धार कोणाही। इतुक्यात शिर्डीस काही कारणे दासगणूंचे घडले जाणे। आशंकेचे निवारण होणे सहजपणे झाले की। घेऊ गेले साईंचे दर्शन मस्तकी धरिले श्रींचे चरण। करुनिया साष्टांग वंदन सुख संपन्न जाहले। संत कृपेचे अवलोकन संत मुखीचे मधुर वचन। संतांचे ते सुहास्य वदन कृतकल्याण भक्तगण। केवळ संतांचे दर्शन करी सकल दोषांचे क्षालन। जयासी त्यांचे नित्य सन्निधान काय ते पुण्य वर्णावे। का गणू कोठून आगमन पुसती बाबा वर्तमान। कुशल आहे ना समाधान चित्त प्रसन्न सर्वदा। गणुदास देती प्रत्युत्तर असता आपुले कृपाछत्र। किमर्थ व्हावे म्या खिन्नांतर आनंद निर्भर असे मी। आपणही हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करिता। मी ही जाणून आहे चित्ता कुशल वृत्ता कापुसता। स्वये मज करवी आरंभ करविता पुढे तो रंगारूपास येता। मध्येच ऐसी मेख मारिता कोणाही उकलिता उकलेना। ऐसे परस्पर चालले भाषण करीत गणुदास पाद संवाहन। ईशावास्य भावार्थ बोधन संबोधे प्रश्न पुसिला। ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहू जाता अडखळे लेखणी। शंका कुशंका राहती मनी बाबा त्या उकलूनी सांगाव्या। साध्यंत घडला जो प्रकार केला बाबांच्या पायी सादर। आशंका ही दुर्निवार मांडिली समोर बाबांच्या। गणुदास विनवी साईनाथा माझे ग्रंथ परिश्रम वृथा। ही या ईशावास्याची कथा आपण सर्वथा जाणता। आशंका दूर झाल्या विना ग्रंथाचा या उकल पडेना। महाराज देती आशीर्वचना प्रसन्न मना असे तू। काय रे यात आहे कठीण जाता आलिया स्थळी परतोन। त्या काकांची मोलकरीण शंका निवारण करील की। काका ते भाऊ साहेब दीक्षित बाबांचे एक प्रेमळ भक्त। काया वाचा मने सतत गुरुसेवा निरत सर्वदा। प्रख्यात मुंबापुरी नगरी तेथून अल्प अंतरावरी। पारले नाम ग्रामाभीतरी राहती हरिभाऊ हे। खरे नाव तयांचे हरी आई बापे ठेविले घरी। जन म्हणती भाऊ साहेब जरी बाबांचे परी तिसरेच। महाजनीस बडे काका निमोणकरा म्हातारे काका। भाऊ साहेबांस लंगडे काका बंब्या काका ही म्हणती ते। आई बापे ठेविती एक राशीचे ते असते आणिक। तो पण नावे ही मारिती हाक रीती ही अनेक परीची। महाराज ठेविता नामे निराळी तीच मग चालती वेळोवेळी। जाणो तीच मग बिरुदावळी प्रेम समेळी धरिजेती। कधी भिक्षू कधी काका बाबांनी पाडिला हाची शिक्का। त्याच नामे शिर्डीत लोका प्रसिद्ध काका जाहले। आश्चर्य वाटले गणुदासा आश्चर्य सकळांचे मानसा। काय काकांची मोलकरीण ऐसा उलगडा कैसा करणार। मोलकरीण ती मोलकरीण काय तिचे असावे शिक्षण। ती काय ऐसी विचक्षण वाटे विलक्षण हे सारे। कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती कोठे मोलकरणीची मती। महाराज ही तो थट्टा करीती जन वदती येणे परी। महाराज केवळ विनोद करीती ऐसेच वाटले सर्वां चित्ती। परी बाबांच्या विनोदोक्ती
सत्याची गमती गणुदासा परिसूनी त्या साईंच्या बोला साई बोलले अवलीला सकृत दर्शनी वाटले जनाला दास गणूला ते सत्य साई बोलले अवलीला परी बोला माझी लीला सदा सर्वदा पहावयाला आतुर झाला जनलोक असो वा नसो विनोदवाणी कदानती होणे निष्कारणी बाबांच्या एकेका अक्षरागणी असती खाणी अर्थाच्या बाबा जे जे वाचे वदत बोल नव्हेत ते ब्रह्मलिखित एकही अक्षर न होई व्यर्थ साधील कार्यार्थ वेळेवर ही दृढ भावना दासगणूची असो कैसी ही ती इतरांची निष्ठा जेथे जैसी जयाची फळ तयासी तैसेच जैसी भावना तैसे फळ जैसा विश्वास तैसे बळ अंतःकरण जैसे प्रेमळ बोधही निर्मळ तैसाच ज्ञानियांचा शिरोमणी मिथ्या नव्हे तयाची वाणी निज भक्ताची पुरवावी मागणी ब्रीद हे चरणी बांधिले गुरुवचन नव्हे अन्यथा मन लावूनी परिसाही कथा हरेल सकळ भवव्यथा साधन पंथा लागाल परतले गरुडास पारले ग्रामी काका साहेब दीक्षित धामी उत्कंठा काकांची मोलकरीण कामी पडते कैसी मी पाहीन दुसरे दिवशी प्रथम प्रहरी गणुदास असता शेजेवरी साखर झोपेच्या आनंदा भीतरी तै नवलपरी वर्तली कोणी एक कुणब्याची पोरी गात होती मंजुळस्वरी खोचली ती सुंदर लकेरी जिव्हारी गणुदासांची